माझे फोटो बस वापरছি खाली थोड़ा कापड़ लौती पर यार पूरा से लगे चलो है अनेक भंडारा चल जा त्याला घेऊन पप्पाच्या हातात दे बरं ठीक आहे देते एकच चला आपण फिरूया बरोबर मार्कस करा अरे गडबड किती रे तुझी खरंच जय माता म्हणा की रे माझ्याकडे नाही येत बाबा दिले असते ना आमच्या घरच्यांनी काय मागून हडे
चला खाल्लं हे हो बाबू घेतो का तू काय परसूला म्हणजे धर. हे काढू किती काढले तरी खडा वाटतात हे गाणे व्हिडिओ. घ्यायचे काय पर्स बाळायचं रडायचं नीट घे रे, नीट घे त्याला. पाय बघ ना त्याचे. दे इकडं मग नीट घे. सगळ्या भांड्यालाच भांडला का धुमणारा मागून पिवळा जरा झालाय ते. केस कसे झाले पाण्याने त्याचा एक पाय वेगळा, एक पाय वेगळा. कलर काय वेगवेगळा झालाय पायाचा. एक पाय एक पाय पांढरा एक पिवळा एक पांढरा. झालं का देवदर्शन झालं ए मध्ये नेऊन मध्ये बी ठेवलो खंडपाला कासवाला ठेवलो इथे ठेवलो. चला घे ग ह्याला बाईला दिली का खोबरं नाही खात खाते ना नाही दातात अडकते मला नाही वाटत. हे घ्या ते खोबरं आण नाही मला घ्या नाही इकडे ते बोललेलं खोबरं दे बाई खोबरं. सरकले तुझं काढू का व्हिडिओ आता काय काढायचं ग कुठं. वाटून घेतल्यात म्हणलं पप्पानी ही तांदूळ तिकडे कर म्हणलं. आता आहे का नाही. आपल्याकडे फोटो आहे वाटतं की नाही ना मी इथं हे केलं विसर्जन केलं दोन्ही पण हे झालते का जरा भारी दर्शन झालं आमचं मस्त. नाही तर फोटो खंडोबा कुठं त्याने म्हणलेच होते. कोण आहे हा घ्यायचं का 60 रुपयाला आहे पण आता मोठा कितीला विचारते मी. पप्पा असं घेत 10ला एक पप्पा
एका हातात आंबाबाई एका हातात खंडोबा. चला इथं बसा. मस्त होतंय आपलं भागतय. अरे ये ना म्हण रे मोठा नाही येत तुला. आज आता फाटलेले बघा ना खाली. आमच्याकडे चलत नाही तो ती कुणी घेणार त्याला. पुण्याला रद्दी समजलं जातं त्या गोष्टी. काय सांगायचं तुम्हाला. आई लय फिरायचं अजून काय सांगायचंय तिथं. अरे हाय चल तुला काय माहित आहे तवा. आता बांधून घे त्याला. थांबा इकडे. अगं बाई गे गुरुनं सांगितलंय खोबरं जास्त खायचं. कोणता आहे का तो गुरु करणारा. काय माझा गुरु इथंच आहे. तू मध्ये बसेल का ह्याच्यात. बसन काय नाही बसणार काय बघूया. जय भोलेनाथ. छान मस्त. आता नेक्स्ट चिटकवलेलं नाहीये ते जरा. राणी सावरगावची रेणुका देवी. झाली मंदिरातल्या मंदिर मामाशाना भाचा याला तुम्हाला भाकर देतो. बाबा तळलेली मिरची गावाकडं भजी आणि प्लेट आणि त्याच्यासोबत काय दिलं काय माहित नाही. मस्त आहे ना भजीची प्लेट. आणि इकडे वरून मसुरीची डाळ अजून शेंगदाण्याची चटणी चपात्या बांधून घेतलेल्या आहेत. दर्शन झालं करून जेवण थांबलो होतं आम्ही. मम्मी नाही जेवण ना मम्मीचा उपवास आहे. घरी ओढून घे तिकडे. ननू तुझे भजी कुठे ठेवले. तुला लोणचं देऊ का बाळा. तुला देऊ. मच्छर बोल. हा दर्शन झालं जेवण करतो हॉटेलमध्ये. मंदिरासमोर दिला पण मंदिरच्या समोर हॉटेलमध्ये बसून खावं लागेल की का रोडवर बसून खायचं. हा काय म्हणला की नाही गर्दी नाही काय नाही. गर्दी नाही काय नाही.
बघा कुणाला पाहिजे आवडलं उपासाच्या आजीला खाली म्हणून आकार देण्याचं काम वडील करतात आणि आधार देण्याचं काम आई करतात. संपूर्ण दोन वाक्य आहेत. एक बाबा मिरची नाही दिलं का आणि तुम्हाला बाबा 2 मिरच्या द्या ना. मिरच्या कमी दिल्या. गोंदवलेकर महाराज काळ्या तिखटामध्ये मसूर डाळ बांधली का महाराजांना काय विचारावं आणि काय द्यावं हे मला पण चारा काहीतरी परशुला हा त्याची आई आहे ती हा परसूची आई आहे ती घरी दर्शन करून झालं. त्याच्यासाठी तर त्याला तिथं भेट घालण्यासाठी आणलंय त्याला घेतल्यापासून त्याला आणलं नव्हतं मोमोज चायनीज हा हा मंचुरियन काय काय घरी लेकरासारखं त्याला अंघोळ जेवण कपडा लत्ता सगळं सांभाळतो भारी डिश गेल्या वर्षी हा रोज जसं आपण जेवतो तसं त्याला चारायचं राईस आणि त्याच्यासोबत ही डाळ एकदम सिंपल आहे पण टेस्ट एक नंबर टेस्ट आहे. त्याला माहिती किती झालं मग का आणि गावाकडं भजी घेतला त्याच्यासोबत ही अशी कढी देतात. गावाकडचं सिंपल जेवण मस्त जेवण. मी काय सांगत नसतो कुणी येतात बरं खायला त्याबद्दल मी कुणाला सांगत नसतो कारण की सिगरेट आहे खायचं पुण्यामध्ये भेटत नसतं बघा ही कसं आहे 2 पीस टाकले की बिर्याणी झाली ओके मध्ये सगळ्यात भारी डिश एकदम सिंपल राईस आणि डाळ आहे पण एकच नंबर डिश एक नंबर. मी हौसनी मागवली ही डिश खाण्यासाठी. मस्त बघ माहिती आता पोटभर खाते आई ग किती ती अत्याचार करते ना त्याची माय त्याच्यावर. खायला प्यायला देत नाही उपाशी ठेवते. वसवस करायचं आम्हालाच करतो असं नाही करत खाण्यापिण्यात. आणि त्या 6 पिढी मधला मी मधला आहे सापका रस्सा खाय म्हणून मी स्वतः गावाकडची वाईफ लवकर गावाकडे कुठे जायचं असलं असं बसायचं रोडवर इथून रोडवर बसायचं असं शहरामध्ये बस स्टँड बसायचं कुठं पण. गावाकडे हे असं बसायचं. मायकडं म्हणजेच राणी सावरगावला रेणुका देवीच्या देवीला आम्ही आलोय आता जस्ट आलोय. नाही जायचं मी तर पहिली बारी आली. चप्पल सोड रे फोटो कुठे ठेवाव की फोटो काही तर ठेवून जाऊ लागेल हाताला. बॅग ठेवू का बॅग ठेवू का इथं आई साडीत कपडे त्यातच आहेत ना तुझे बॅगेत तेच आहे का अंग पुसायला तरी
वन्नी घ्या ए त्या पोराला ए, ते कुठे गेलं? निष्ठित काम करायचे पलीकडे खाली खोलाय म्हणजे ती. कलर किती छान आहे हे राणी सावरगावच कलर. अरे कलरचं राणी सावरगाव रेणुका देवी च कलर. खंडोबाच्या पण खोलायचं पाणी स्टल शेवळ जोड असेल गॅस पाहिजे वरती आजी कुठे आहे गं कोण कुठे आणि ह्यांना जाऊ दे मग तिकडं. ह्यांना फक्त ना बाटलीत कशात पाणी देऊन तोंड हात पाहिजे. सावकाश खालीवर बघून त्या मोबाईलच्या नादात पाणी शेवाळ्या झालेल्या म्हणून मी नाही जाणार तर खाली. हा हा बर खाली घाबरते तर. इकडे पर्स हा, घे बाबा धर तुझ्या पर्स. ए पर्स तू गेलास का गेला की आईला भेटायला कधीच. आईला पार्सच वय ते जटला ना किती चड्डी वर केली आजी नको खाली येऊ का धरायला. ते खाली जाऊ नका हळू पाय ठेवा दाबून दाबून. द्या एक बाटली भरून द्या तेवढी तिकडे रोड कर जावं लागतं. त्याच्यात आहेत बाटल्या. गस निसटत मम्मी. हा ठेव तिथं ब्लाऊज पीसवर. गावातच आहे. तू तर म्हणली पार कुठं डोंगरावर हाय आणि हे हाय ते हाय. तू म्हणली होती की मला ही म्हणली होती. तिला काय माहिती आलीच नाही पहिलीच वेळेस आली नाही तिने नाही, तिचा एक अंदाज म्हणजे कसं व्हिडिओत बघितलं होतं. पहिलं आता ही सिटी मध्ये आलंय इकडं नाही गावाच्याच. ते काय म्हणले जाळी ह्याची जाळी काढली आहे म्हणून. जाळी काढली आहे तर मग पायरीच्या खाली उतरू नका म्हणजे पाण्यामध्ये कारण की शेवाळले झाले शेवाळले झाले पाणी स्टल वरूनच काय ते अंगावर हा वरूनच काय ते बाटल्या हा तांब्या गिलास घ्या. गिलास बॅग येडेश्वरीचा उदे उदे आई रेणुका माता की जय. इकडे दाखवून घाल की ग आम्हाला दिसलं. झाली आमची बबू ए इकडून धा. आमची बबू झाली. परडीकडं शिवराज धर. वरी यार बंद करू का कर.
आहेत का पुढे आहेत का तुझे कपडे? थोडा वेळ 5 मिनिट. त्याच्या आईला भेटवायला आणलंय. बरं बस तुला परसू तिथं पोर जाईल. हो पोर काय परत तुझं. अरे बावना अरे तू शिवराज मागावी पूजा करताना कसं केलं असं तुला एक वेळा बोललेलं कळत नाही का कोणत्या टायमाला काय आले एकदाच मंदिरामध्ये रेणुका देवीचं मंदिर बघा. ह्याला धरून बोलते आमच्या परसूच्या आईचं. तुम्ही बोला की तुमचा नाही. ए परसूला दे बाबाकडे. ही आमच्या परशुरामचं घर त्यांच्या मम्मीला आम्ही भेटायला आलो. हा आणि लय दिवसाच्या बाद आलो. हो न्यूज चॅनल वर बातम्या देतोय आम्ही. आणि व्हायरल करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बर चला मध्ये उद्या उद्याच आहे का कोण आहे? येडीशिरीच्या मंदिराचं मंदिर आहे मोठं. झाकलंय समोर आहे ना ते हो वीसची पावती साडीची वीसची पावती साडीची पावती चढवण्याची पण का? देवीला चढवण्याचे पैसे असते तर पण देवीला चढवायचे कसं काय म्हणजे घेते? देवीला चढवायचेच पण पैसे आहेत. तुळजापूरमध्ये नाही असं. आणि रेणुकाईचा डेट टाका नाही याच्या वाटची मला मी लक्षात राहील मी कोणत्या दिवशी वाटतं काय देतो मी आता 10 काढून देतात का नाही व्हिडिओ मध्ये? 10, 7, 20, 25 भेटला ग मायला. लय दिवस झाला वाट बघत होते लेकरू. पुण्याहून आलोय. पुण्याहून आलो पुण्यात राहतो. खासेच्या आईला भेटवायला आणलं काय शकुल्याचं कसं हिंडायला बघ. द्यावं लागेल आहे ना. देवी नाही येत अजिबात व्हिडिओमध्ये लाईटी असल्यामुळे. सेम येडेश्वरी सारखा मुकुट आहे. येडेश्वरी सारखा मुकुट आहे सेम.
तो शेम एवढं शरीर येडेश्वरीचाच मुकुट आहे. फक्त एवढा आहे की येडेश्वरी नथ आहे असं. नथ आहे की हा इकडे हो आहे ना अयो किती मोठी नते लय मोठी नथ आहे. लाईटीमुळे येईनच झालं सेम ते आईसारखं आहे. नाही येत लाईटीमुळे कसलंच येत नाही लाईटीवरची धर ना गं. पडला का पाय पाय पडला त्याला पाया पडला पाया पडले की त्यांनी आई बघ. आईला बघितलं कसं आनंद पोटात माव नाही चला चला आता पाय हे कुठे रे तुम्ही? एक मिनिट तेल घेऊन पाहिजे. तेल टाक की तेल. देवी कुठे मम्मी म्हणजे देव काही इथंच आहेत असं घेतल्यावर कसं घेते हळूहळू पाय पाहिलं चालेल बरं. तेल बी तेल बी सांगते काय की सावका थोडं मिस्टरला पाहिजे त्याने. कुठून जायचं असं समजेल फेऱ्या घालायला लागतो. इकडून नाही वाटतं ना कुठून आहे इथून ना नाही ना बरोबर देवीचं होम आहे वाटतं दसऱ्याच्या टायमाला काढत असतील होम चला चला आता घेऊ त्याला इकडे या रे.
होय एवढी मोठं मंदिर आहे चांगलं. हो धार्मिक लोक म्हणजे यात्रा वगैरे भरती काय घ्यायची भरते म्हणजे दसऱ्यामध्ये भरते आम्ही. दसऱ्यामध्ये का? हा म्हणून तर ही लाईनीचं एक बऱ्याचशा पेक्षा जुन्या काळातलं मंदिर आहे बरं. त्याला आता हे नवीन स्टाईल वगैरे बसवलेलं आहे. जुन्या काळात यायचं मंदिर मोठं आहे. नको तुझ्या ऑर्डर नको मला मी नाही शिवणार ज्या शिवायची त्यांनी शिवा मला आवडेल तर शिव ये चल. हा शिव ना आता जायचंय खाली तुला बाई त्याचा व्हिडिओ जरा सरळ करा त्याला सरळ करा. आईच्या फेऱ्या माणूस मार. मारायचं म्हणूनच ते उतरलाय खाली. काय ग माहिती दरबारात नाचावं फिरा वाटायला. परसू आईच्या दरबारात फिरा वाटायला माय तुला. आईच्या दरबारात कसं चालायला ग माय. चल बाय मला माझ्या आईच्या दरबारात घ्या. झालं 5 पावलं चाललं नाही ग. मान मान केला ग मान केला त्याने. चला आईच्या दरबारात चाललाय ते त्याच्या. आई रेणुका देवीचं मंदिर कोणीच नाही आहे. रिकाम सामसूम आहे. यावेळेसच्या गुरुपौर्णिमेला आम्ही पुण्यामध्ये नसून देवधर्म करतोय. आता उद्या मसाई देवीला घरच्या लक्ष्मी जीव सवासने जीव घालायच्यात. मसाई देवीला पूजायचं आहे उद्या. इथलं पण दर्शन मस्त झालं आज. चेहरा खुल्ला देता बरं. चेहरा किती खुल्ला देता. एक मिनिट थोडं साईड लाव. असं ठेवू का? चालेल ना? हो ते चालतं. रेणुकाची परडी अशी असते का?
जोगवा वा घे तू वाढायला त्या जोगवा तुला जोगवा माग मम्मी नाही रेणुकाच्या मंदिरात थांबले ना अंबाबाईचा जोगवा त्यांनी म्हणले जोगवा वाढते तू पण तुझीकडे पण परडीच आहे ना म्हणून त्यांनी तुझी अंबाबाईचा जोगवा आज पौर्णिमा आहे बरोबर 2 झाले तुझी पण पौर्णिमेची परडी भरली मग काय बोला का तसं ठेवणार नाही की निवड असं माझी नाही मतच नाही लातूरच्या पुण्याहून आला नाही तुम्हाला येत असत तुम्ही म्हणा होय आयु दोघांनी शोध लावला आहे या दोघ आयु आयु कुठं कुठं गेली ती पोरं मग ते दोघांनी पाया पडून शोध लावून आले माय हे काय ठेवले केलं असं देवाचं का माणसांचं जय श्री गुरुदेव दत्तवाणी जय श्री मी समर्थ स्वामी समर्थ हर हर महादेव शिव शंभो शंकर तुमच्या बरोबरचे तू बारीक आहेस ना माझ्यापेक्षा माझी आहे अरे दाम स्वामींचं बघ मंदिर आहे चांगली आहे का माझी फेस टू फेस आहे फेस टू फेस मला वाटत होतं तू बी उचल तुमच्यापेक्षा थोडी प्राचीन काळामधलं अगं ते स्वामींच्या ह्याच्यात घेऊन जातो स्वामी समर्थ कोणाचं आहे ते असं म्हणतात खुडखुडकू काढायला स्वामींचं पण दर्शन झालं बघ आज माई पाय खाली घे स्वामी समर्थ मग त्याला शिकवायला जय जय यांची प्रॉपर्टी भरपूर तेच करा पैसे मालदार पाहिजे शिवकाला कुठे बी राहतात चला 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 थोडी घ्या थोडी असं पावसा पाण्याच्या दिवस फटाफट निघालं पाहिजे
हो ना. झालं हा सगळ्या गोष्टी टायमिंगला झाल्या तर नीट घे रे त्याला, नीट घे त्याला, नीट घे. तुला संध्याकाळी अजून त्याचे पाय दाबावं लागतात, पाय दुकान मध्ये. ते नारळ बघू फोडायचे. पप्पाच एकमेव लक्ष नारळ. एकमेव लक्ष नारळ. मंदिर पुण्यामध्ये स्वामींचं होतं, पण म्हणलं आता चला स्वामींचं पण दर्शन घडवून घेतलं स्वामींनी आमचं. मस्त झालं आज दर्शन सगळ्या देवांचं. हे असंच पिशवी चला भाई, चलो चला. चला आज गर्दी नव्हती, काय नव्हती, मस्त झालं. झालं राणी सावंगर गावचं पण दर्शन करून झालं रे. रेणुका देवीचं पण दर्शन झालं छान मस्त. ती वाली तुळजापूरच्या बाजूची. मग कुठली घे अजून, कशी घ्यायची अगं, कुठे ठेवती? हिरवी हिरवी छोटी घे ना तर एकदम. आंबाबाई घ्यायची होती तुला? कुणाची? कसं आपल्याला अभिषेक घालता येते ना. अर्चनाच गेल्या इथं. परत मध्ये यायला लागलं. सो हाय एव्हरीबडी, माझं देवदर्शन सगळीकडचं छान झालं, मस्त झालं. सो असा आहे आजचा व्लॉग. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो उद्याचा पण देवदर्शनाचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती. आजच्या व्हिडिओची व्लॉगिंग मी केलेली आहे. आजच्या व्हिडिओची व्लॉगिंग पर्सनली केलेली आहे. आई कुठे गेली ही ना? हे ब्लॉगर आहे आमचा परसू पण. तो फोटो कसा दिसतोय, मोठा दिसतोय तुला तो वाला दत्त ह्याच्यासारखं. हे होय. कुठे कुठे ठेवणार आहे पण तू सांग, जागा आहे का घरामध्ये आपल्या? देवावरच मावून असं घे बघ. महाराष्ट्राची लालपरी काय म्हणाय कपडे दिसतात. चला जायचं का पप्पा? गप जरा काय बोलले की लगी राग नको येऊन द्यायचं रे. चला. तर अशा प्रकारे बघा खूप छान आमचं राणी सावरगावचं दर्शनसुद्धा झालं. अगोदर सकाळी आमचं खंडोबाचं दर्शन झालं माळेगावच्या. त्यानंतर आम्ही गेलो राणी सावरगावला रेणुका देवीच्या दर्शनाला. दोन्हीकडचं दर्शन आमचं खूप मस्त झालं. तर पूर्ण व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. मस्त झालं छान दर्शन. आणि आता इथून पुढे आम्ही निघालेलो आहोत लातूरला दुसऱ्या दिवशी असेल आकाड पूजा मसाई देवी आणि लक्ष्मी आईची. ते पण मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. आणि हे बघा मी पुण्याहून येताना मेहंदी काढली होती. खूप छान मस्त रंगली आहे मेहंदी, मला खूप आवडती. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तर पूर्ण आमचे व्लॉग नक्की पहा. आवडलेत तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय.